आपल्याकडे कसं आहे, एक पेशंट 24 सप्टेंबर 2024 ला आलं होतं, बरोबर आहे. आज पण 24 तारीख आहे, आता 25-26 2 वर्षांनी तुम्ही आलाय. त्यावेळेला 3 महिन्याचं काहीतरी आय थिंक मेडिसिन घेतलं होतं, कोर्स कम्प्लीट केला, आला तेव्हा 163 होतं ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर मगासपासून उभा आहे. तुम्ही थोडंसं भाऊ इकडे या, चेक करायची हाईट पूर्ण टेकले, म्हणजे 63 होती, 64 बरोबर आहे, 65.5 म्हणजे किती वाढली तरी 1-2.5 सेंटीमीटरचा 1 इंच असतो हे तर म्हणणे. थोडस बाळा खाली जा, एकदा सांगतो, इथे वरती चेक कर. हा तर तुला म्हणणे. आता हाईट चेक, एकदा हाईट मशीन बघा. ओके, काय प्रॉब्लेम आहे, काय तक्रार आहे? जसं भरतीला उभारला तसं एकदा उभार, कारण त्यावेळेला मी हाईट यायची त्यावेळेला चेक केले नव्हतं, ह्याच्यावर माझ्या फोटो नव्हता, फक्त 3 महिन्याचं घेतलेलं. मागे सरका, कसं भरतीला उभारते तसं उभारा, जसं टाईट उभारतात तसं उभारा, जसं भरतीला उभारते तसं. हा, जसं भरतीला उभारते तसं उभार. आता भरतीला जसं उभारले तसं ह्यानं खांदा उचललाय म्हणून ह्याची थोडी हाईट कमी दाखवायला लागल्या. मगाशी नॉर्मली उभारला त्याला 65.5 होती, आता नॉर्मली ह्याला मी उभा केले, नॉर्मली ह्याची 65. हे तर तुम्हाला मान्य आहे का माझ्याकडे 2 सेंटीमीटर हाईट वाढली? थोडस ये खाली ये बाळा, बाहेर ये. इथं किती दाखवते? आता नॉर्मली तुझी घेतली 65. तिथं काय होतं? सेन्सर होता, बरोबर आहे. आता सेन्सरवर तुझी इथे सेन्सरवर तुझी हाईट किती बसली? 64.8 बसली. म्हणजे माझ्याकडे 63 होती, नंतर तुझ्याकडे 64.8 बसली. हाईट वाढली हे तर तुला मान्य आहे का? मी अजून आठवून तुम्हाला पण सांगतो, त्यांना पण सांगते आणि त्यांना पण सांगते. मी मगासपासून किती वेळा सांगितलं की पाहिजे त्याच्यापेक्षा जोपर्यंत 2 सेंटीमीटर माझ्याकडून एक्स्ट्रा करत नाही तोपर्यंत तुमची हाईट बसत नाही. हे बोललं होतं का ना? तू सांग. बोलले होते. मग नंतर रडून सगळ्यांना भरती करणाऱ्या मुलांना हात जोडून विनंती आहे, माझ्याकडे तुम्ही हाईट चेक करायला या. पाहिजे त्याच्यापेक्षा जोपर्यंत 2 सेंटीमीटर तुमची हाईट वाढत नाही तोपर्यंत बसत नाहीये. माझा फक्त बिफोर आफ्टरचा संबंध असतोय. जे लोक मुद्दाम निगेटिव्हिटी पसरवल्या लागले आहेत त्यांनी एकदा क्लिनिक मध्ये या, एकदा चेक करा समोरासमोर. पाहिजे त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर करा. आता तुम्ही बघू शकता 2.5 सेंटीमीटरचा 1 इंच माझ्याकडे वाढलेली आहे ऑलरेडी. ओके, तुमचं कर्तव्य आहे छाती फुगून उभारता, ताट उभारता, कोणत्याही ग्राउंडला परफेक्ट हाईट अजूनही दाखवत नाहीत. पण माझा एक सल्ला आहे तुम्हाला, पाहिजे त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा करा तर तुम्ही बसणार. तुम्ही नंतर कसं आहे, तुम्ही रडत येता, मलाच कसं तरी इमोशनली होतं. सगळे टॉपर आहेत, सगळे पेपरवाले आहेत, सगळे गोळा टॉपरवाले आहेत, सगळे भरती होणार आहे हे मान्य आहे. कॉम्पिटिशन जास्त आहे, बरोबर आहे. उडवणार कोणाला? हाईट मधूनच काढणार आहे. ओके, भरती करणाऱ्या परत एकदा पोरांना नम्र विनंती, पाहिजे त्याच्यापेक्षा 2. सेन्सरला किती सेंटीमीटर कमी दाखवते? 2 मायक्रो. आता 2 मायक्रो साठी बघा ह्याची, आणि यांनी 4था डोस घेतला नाही माझ्याकडे. 2024 ला आलता, 25-26. मग त्याच वेळेला मी तुला बोललो नाही, आपलं कर्तव्य की नाही सांगा. आता रडू नको, 67 करूया आपण, टेन्शन घेऊ नको. वय किती? 27. मग 27 मध्ये हाईट वाढू शकते 100%. कॉन्फिडन्स असलं की नाही. अजून आता कारागृह वगैरे आहे काय? मग काय, त्याला बसवायची जबाबदारी माझी, पोलीस व्हायची जबाबदारी ह्याची, हाईट बसवायची जबाबदारी माझी. हाईटच गेला, नाहीतर मुंबईवरून क्लासमध्ये पेकीच्या पैकी सगळी नुसती गाडी माझ्या अंगाने, सगळी स्टॉपर म्हणजे पेकीच्या 4-8 बक्षीस त्यांनी झाली. एवढा गणित आहे. मी सांगतोय खरं, ऐकत्यात कुठं माझं? लगेच काय वाटतं ना, हाईट तिथं नाही बसली तर मॅडम. स्टॉप रनिंग मध्ये पण टायमिंग वर चालतं, करूया. बक्षीस आणली ठीक आहे. ना.